आवाज येतो का रे? चला, आवाज येतोय ना? चला, लेक्चर क्रमांक आपला 3 आहे. टाईप क्रमांक कितीपर्यंत आलतो रे आपण? स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. चला, टाईप क्रमांक 7. टाईप क्रमांक 7 मधलं घ्या पहिलं गणित. टाईप मधलं घ्या पहिलं गणित. दिसतंय ना? 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भाग दिल्यास उत्तर काय येईल विचारले तुम्हाला. ठीक आहे, चला क्लिअर आहे ना? ठीक आहे, चलो. चला, पहिला क्वेश्चन टाईप क्रमांक 7. 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल? पहिल्यांदा थोडंसं बेसिक बघूया. मला वाटतं मी मागं पण बेसिक सांगितलं होतं. तरी पण मी ते एकदा सांगतो बेसिक, जेणेकरून तुम्हाला ते अजून पुन्हा लक्षात येईल. मोठ्यात मोठी संख्या, अगोदर लहानात लहान संख्या घेतो मी. लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या. मग लहानात लहान संख्या जर एक अंकी म्हणलं तर एक अंकी कुठली? मागे हे झालेलं आहे, मी सांगितले तुम्हाला. बरोबर का? मग एक अंकी म्हणल्यानंतर लहानात लहान एक अंकी आपल्याला माहिती आहे 1 ते 9 अंक फक्त आपल्याला. एक अंकी म्हणजे 1 ते 9 अंक तुमचे फक्त. लहानात लहान एक अंकी आली तुमची 1 आली. 1 मोठी कुठली आली तुमची? 9 आली. का 9 आली मोठ्यात मोठी? कारण 10 ही तुमची 2 अंकी होऊन जाईल. 10 ही काय होईल तुमची? 2 अंकी होऊन जाईल. पुढे जर विचारलं 2 अंकी तुमची काय? 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती? तर आपल्याला माहित आहे लहानात लहान 2 अंकी संख्येची सुरुवातच 10 पासून होती. सुरुवातच 10 पासून होती. बरोबर आहे का? म्हणजे तीच लहानात लहान असणार तुमची 10. आणि मोठ्यात मोठी बघितलं तर शेवटची तुमची 99 आहे. का? 99 नंतर तुमची चालू होती ती तुमची 100वी चालू होती. म्हणजे काय आलं तुमचं? 99 आलं. मग 3 अंकी जर विचारलं, 3 अंकी जर विचारलं लहानात लहान संख्या कोणती? तर तुमची 3 अंकीची सुरुवात ही 100 पासून होती. कुठून होती तुमची? 100 पासून होती. बरोबर का? मग मोठ्यात मोठी 3 अंकी म्हणले की काय करायचं? तुमचे 3 9 लिहून टाकायचे. तर 4 अंकी म्हणलं तर काय करायचं? 4 अंकी म्हणलं तर काय करायचं? 1 वरती 1 2 आणि काय करायचे? 3 शून्य देऊन टाकायचे. 4 अंकी लहानात लहान संख्या म्हणले की 1 वरती 3 शून्य देऊन टाकायची. मोठ्यात मोठी म्हणले की 4 9 लिहून टाकायचे. हे मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं होतं. अच्छा. म्हणजे लहानात लहान संख्या म्हणली की 1 वरती 0 वाढवा. 1 वरती काय करा? 0 वाढवा. आणि मोठ्यात मोठी संख्या म्हणली की फक्त 9 लिहित जावा. किती अंकी विचारलं? 6 अंकी. 6 9 लिहित चला. काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर का? ही कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. लहानात लहान म्हणले की 1 वरती 0 देत जायचे आणि मोठ्यात मोठी म्हणले की 9 फक्त लिहित जायचे. या आता मूळ प्रश्नाकडे ते या आपल्या. मूळ प्रश्नामध्ये काय सांगितलंय तुम्हाला? 5 अंकी लहानात लहान संख्येला 5 अंकी लहानात लहान संख्या काढायचे. मी सांगितले लहानात लहान संख्या काढण्यासाठी 1 वरती 0 द्यायचे. 1 वरती 0 द्यायचे. आता 5 अंकी काढायचे. 1 अंक तर मिळाला. आता राहिले 4. 4 अंक म्हणजे 4 शून्य द्या. 1 2 3 आणि 4 शून्य. लहानात लहान 5 अंकी जी संख्या आली ती किती आली तुमची? 10,000 आली. 3 अंकी लहानात लहान संख्येनं भागल्यास. आता 3 अंकी लहानात लहान तुमची काय असणार त्या ठिकाणी? 100 असणार. यानं भागा ह्या ठिकाणी. भागल्यास उत्तर काय म्हटलंय? 0 0 कटला. 0 0 कटला. राहिले किती तुमचे? 100. आन्सर आला आपले 100. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. क्लिअर का बाबा? चला, लहानात लहान संख्या म्हणली की 1 वर 0 वाढवत चला आणि मोठ्यात मोठी संख्या म्हणली की फक्त 9 लिहित चला. चला नेक्स्ट क्वेश्चन. 6 अंकी लहानात लहान संख्येला 2 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल म्हणले? 6 अंकी लहानात लहान संख्या सांगितलं मी. लहानात लहान संख्या काढण्यासाठी काय करायचं? 1 घ्यायचं आपल्याला.
बरोबर का? एक घ्यायचं आहे आपल्याला आणि एक वरती शून्य द्यायचे आहेत फक्त. एक घेतलं लहानात लहान 6 अंकी संख्येकडे तुम्ही. आता 6 अंकी म्हणजे एक अंक जर भेटला, राहिले 5 अंक. 5 शून्य द्या. 2, 3, 4 आणि किती आले? 5. म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या कुठली आहे तुमची? 1,00,000 आली. पुन्हा म्हणते 2 अंकी लहानात लहान संख्येने 2 अंकी लहानात लहान संख्या 2 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे तुमची काय आली त्या ठिकाणी? 10 आली. आता म्हणले भागल्यास उत्तर काय येईल? शून्याला शून्य तुमचा कॅन्सल झाला. राहिले 1 वरती 1, 2, 3 आणि 4 शून्य. याचा अर्थ उत्तर आलं आपलं 10,000. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का? पुढचा क्वेश्चन. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास उत्तर काय येईल म्हटलं? आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मी सांगितलं की मोठ्यात मोठी संख्या म्हणजे किती अंकी? 4 अंकी. तेवढे 9 लिहून टाकायचे. 1, 2, 3 आणि किती? 4 9 लिहिले. त्याला भागायचंय तुम्हाला कुठं? नाही, 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येनं. 2 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे 2 फक्त 9 लिहून टाका. आता भाग द्या, उत्तर तुमचं निघेल. 99 एके 99, 99 एके 99 करायचं नाही. 99 एके 99 तुमचं. बरोबर का? लगेच 99 एके 99 करायचं नाहीये. कारण भागाकार करताना आपण लक्षात एकच अंक घेत असतो. 9 घेतले, 99च्या पाड्यामध्ये 9 आहे का? नाहीये. म्हणून शून्याचा भाग बसला तुमचा. आता 9 घेतले, तयार झाले 99. मग 99 एके 99 उत्तर आलं 101. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर होतंय ना? किंवा असं केलं तरी चालेल. बघा, असं करून बघा एकदा, तुमच्या लक्षात येईल. 4 अंकी विचारले, 4 9 लिहून टाकले आपण. 2 अंकी विचारले, 2 9 लिहिले इथं. मग 99 एके 99, 1चा भाग बसला तुमचा. 9तून 9 गेलं 0, 9तून 9 गेलं 0. भागाकार करताना आपण गट वाईज कधीच घेत नाही, लक्षात ठेवा. गट आहे असं घेतो का? 99चा नाहीये. एकच अंक घेतो. मग एक अंक घेतला 9. 99च्या पाड्यामध्ये 9 आहे का? नाही. शून्याचा भाग बसला. 0 द्या इथं तुमचं. 9 तसे झाले. आता मग राहिलेले एक वरचा 9 घ्यायचा असतो. तयार झाले 99. मग 99 एके 99. 99 मधून 99 गेले, राहिले तुमचे 0. 0 राहिली बाकी. याचा अर्थ भागाकार प्रोसेस कंप्लीट झालेले. उत्तर आलं 101. चला समजते ना? चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चौथा क्वेश्चन. 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास उत्तर काय येईल म्हणतंय? सहा अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास उत्तर काय येईल? भागा ना. 6 अंकी मोठ्यात मोठी म्हणले की मी सांगितले काय करायचं तुम्हाला. 6 9 लिहायची तुमची. 6 9 लिहून टाका. 1, 2, 3, 4, 5 आणि किती? 6. छेदामध्ये 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 3 9 लिहून टाका. भाग द्या, तुमचं उत्तर निघून जाईल. आता बघा, 99 999 एके 999 आले तुमचे. बरोबर का? राहिले आता 9 घेतला तुमचा. 999च्या पाड्यामध्ये 9 आहे का? नाही. म्हणून शून्याचा भाग दिला तुमचा. पुन्हा वरचे 9 घेतले, 99 तयार झाले. 999च्या पाड्यात 99 म्हणून पुन्हा शून्याचा भाग दिला तुमचा. आता 9 घेतले तुमचे, 999 तयार झाले आणि 999 एके 999 उत्तर आलं 1001. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का? जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. जा. 5वा. 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?
6 अंकी मोठ्यात मोठी संख्या 6 9 लिहून टाका. 6 9 लिहून टाकले. छेदामध्ये करायचं मग 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 99 घ्यायचे, भाग द्यायचं, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 99 एके 99 तुमचे बरोबर खरे. 1 9 घेतला 99च्या पाड्यात 9 नाहीये म्हणून शून्याचा भाग दिला. पुन्हा 9 घेतले 99 तयार झाले. 99 एके 99 आलं तुमचं. पुन्हा 9 घेतला तुमचा 99च्या पाड्यामध्ये 9 नाही मग शून्याचा भाग दिला तुमचा. पुन्हा 9 घेतले 99 तयार झाले. 99 एके 99 आलं तुमचं. 1 0 1 0 1 हा एक ऑप्शन मध्ये 1 0 1 0 1 ऑप्शन क्रमांक 3. आणि जर कळत नसेल ना काही प्रॉब्लेम नाही, असं करा, काहीच प्रॉब्लेम नाही ना. ज्याला कळतच नाहीये त्यांनी असं केलं शिकूस तरी ते सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 1 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास उत्तर काय येईल? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणले की मी 9 लिहून टाकायचे 4 वेळा. 4 वेळा 9 लिहून टाकले. छेदामध्ये 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली? 9 आली तुमची. भागल्यास उत्तर काय येईल म्हणते तुमचं? भाग देऊन टाका इथं. 9 एके 9 9 एके 9 9 एके 9 9 एके 9 तुमचं 1 1 1 1 हा एक ऑप्शन मध्ये 1 1 1 ऑप्शन क्रमांक 2. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्लिअर करे बाबा, क्लिअर का? टाईप क्रमांक 7 क्लिअर का? मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्येनं भागलं, लहानात लहान संख्या असू द्या मोठ्यात मोठी संख्या असू द्या, तुम्हाला ती काढता आली पाहिजे हे लक्षात ठेवा. ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा हे मी बेसिक सांगितलेलं आहे, व्यवस्थित ती लेक्चर बघून घ्या. हातामध्ये पेन असलं पाहिजे, सोडवलं पाहिजे, लक्षात ठेवा, तर गणित सुटणार तुम्हाला. 1 अंकी लहानात लहान म्हणले की सांगितले 1 वरती फक्त 0 वाढवत जावा आणि मोठ्यात मोठी म्हणले की फक्त 9 वाढवत जावा, बस एवढं काम करा, उत्तर मिळून जाईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण. टाईप क्रमांक 8 पुढचा आहे टाईप क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या संख्येत 3 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? 3 या अंकाची किंमत सर्वात जास्त आहे. 3 या अंकाची किंमत सर्वात जास्त आहे. मग कोणत्या अंकाची स्थानिक 3 या अंकाची स्थानिक किंमत जास्त विचारले. ऑप्शन तुमच्याकडे 4 दिले. इथली स्थानिक किंमत काढली किती आली तुमची? 300 आली, बरोबर का? पहिल्या ऑप्शनची स्थानिक किंमत काढली 300 आली. दुसऱ्या मधली 3 ची स्थानिक किंमत काढली फक्त 3च आली तुमची. तिसऱ्या ऑप्शन मधली स्थानिक किंमत काढली तुमची किती आली? 3000 आली, बरोबर का? स्थानिक किंमत म्हणजे काय? जो अंक आहे त्या ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारली तो अंक लिहायचा, त्याच्या पुढे जेवढे अंक आले असेल तेवढे शून्य द्यायचे असतात. ती झाली तुमची स्थानिक किंमत 3000 आली. ह्या 3 ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 300 आली. मग आपल्याला म्हणते सर्वात जास्त स्थानिक किंमत कुठली तुमची? 3000 आहे. याचा अर्थ उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का? ऑप्शन क्रमांक 3. पुढच्या क्वेश्चन कडे. दुसरा, खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 या अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे? 5 अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त विचारली तुम्हाला. शोधा ना. 5 अंकाची स्थानिक किंमत, ह्या पहिल्या ऑप्शन मधली 5 अंकाची स्थानिक किंमत किती आली रे? 500 आली. 5च्या पुढे 2च अंक आहेत ना,
दुसऱ्या ऑप्शन मधली 5 ची स्थानिक किंमत किती आली? 5च्या पुढे 3 अंक आहेत, 3 शून्य देऊन टाकले. तिसऱ्या ऑप्शन मध्ये 5च्या पुढे किती अंक आहेत तुमचे? 4 आहेत, 1 2 3 आणि 4, 4 शून्य देऊन टाकले. चौथ्या ऑप्शन मध्ये 5च्या अंकाच्या पुढे अंक 2 आहेत, 2 शून्य 5 वरती देऊन टाकले. सगळ्यात जास्त स्थानिक किंमत आपल्याला 5ची कुठं दिसते? इथं 50,000 दिसते ना. याचा अर्थ उत्तर काय आला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया का? तिसरा क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या संख्येत 6 अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? कोणत्या संख्येमध्ये 6 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे म्हणते? 6 अंकाची किंमत सगळ्यात जास्त कुठे आहे म्हणते तुमची स्थानिक किंमत? पहिल्या ऑप्शन मध्ये 6 ची स्थानिक किंमत किती येणार? 6च्या पुढे एकच अंक आहे, 60 येणार तुमची. इथं तर नाहीच, तुमचा विषय कट झाला इथला तुमचा. इथं 6 या अंकाची स्थानिक किंमत किती आली? 6च्या पुढे 3 अंक आहे तुमचे, 3 शून्य दिले, 6000 आली. 2 3 इथं ऑप्शन बदला 4. इथं 6 ची स्थानिक किंमत काय ना तुमची? 1 2 3 आणि 4 अंक आहेत तुमचे, 4 शून्य दिले. याचा अर्थ सगळ्यात जास्त स्थानिक किंमत किती आहे तुमची? 60,000. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. फक्त तुम्हाला काय करायचं? ज्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे तो अंक फक्त तुम्हाला काय, तो ऑप्शन फक्त निवडायचा आहे, बस. बाकी काही करायचं नाही. आता स्थानिक किंमत म्हणजे काय माहिती आहे ना? ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारली तो अंक लिहायचा असतो, त्याच्या पुढे जेवढे अंक आले तेवढे शून्य द्यायचे असतात. इथं 6 आलं, 6च्या पुढे 4 अंक आहेत, 4 शून्य दिले. सगळ्यात जास्त स्थानिक किंमत आपल्याला 60,000 दिसते, त्यामुळे आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 4 येणार. चला पुढं. खालीलपैकी कोणत्या संख्येत 1 या अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे? 1 या अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे म्हणते. एक अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त विचारली. इथं ऑप्शन पैक मध्ये तुम्हाला 1 ची स्थानिक किंमत किती आली? 100 आली. का? 1च्या पुढे 2च अंक आहेत ना फक्त. इथं तर फक्त एकच आली तुमची. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये किती आली तुमची? 10 आली. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये 1च्या पुढे किती अंक आहेत? 3, 3 शून्य देऊन टाका. 1000 सगळ्यात जास्त स्थानिक किंमत तुम्हाला जास्त दिसते, कुठे दिसते? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. झाला. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. बघून घ्या एकदा. बरोबर, ऑप्शन क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या संख्येत 4 अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त सर्वात जास्त आहे? चला, 4 अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त विचारली. 4 अंकाची किंमत. ऑप्शन 1 मध्ये 4 ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 400 आली, कारण 4च्या पुढे 2च अंक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 4 ची स्थानिक किंमत किती आली? 40 आली. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 4 ची स्थानिक किंमत 4च्या पुढे 4 अंक आहेत, 1 2 3 आणि 4.
ऑप्शन क्रमांक 4 मध्ये 4च्या पुढे 2च अंक आहेत, 2 शून्य द्या. सर्वात जास्त स्थानिक किंमत 4ची कुठे दिसते? 40,000 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसते. चला क्लिअर का? क्लिअर का? चला पुढचा क्वेश्चन क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 8 क्लिअर का? स्थानिक किंमत व दर्शनी किंमत मधला टाईप क्रमांक 8 क्लिअर का? पूर्ण 3 लेक्चर मी घेतले, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीची 3 लेक्चर मी घेतलेले. 3 लेक्चर व्यवस्थित करा, व्यवस्थित लेक्चर बघा. तसं पण हा टॉपिक पॉईंट लक्षात ठेवा, सोपाच आहे. सोपा असला तरी पण त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून मार्क जाणार नाही आपला. आणि 2013 पासून 2025 पर्यंत जेवढे लक्षात ठेवा तुमचे टीईटीचे पेपर झालेत, त्यामध्ये जेवढे क्वेश्चन स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीवरती आले ते सॉल्व्ह करा, तुमचा मार्क जाणार नाही. चला क्लिअर. जाऊया पुढचं पॉट टॉपिक बघायचं आपल्याला. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा टॉपिक इथं संपलेला आहे. पुढचा आपल्याला बघायचा पुढचा टॉपिक आहे लसावी व मसावी. लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय? लसावी कशा पद्धतीनं काढायचं आणि मसावी कशा पद्धतीनं काढायचं ते आज आपल्याला बघायचं आहे. चला वेळ न घालवता आपण मेन मुद्द्याला जाऊया. पहिली गोष्ट आहे की मसावी म्हणजे काय, त्याला अगोदर समजून घेऊया. मसावी म्हणजे काय ते समजून घेऊया. मसावी म्हणजेच काय, त्याला म्हणतात महत्तम सामायिक विभाजक. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. त्याला आपण शॉर्टकट मध्ये काय लिहितो? मसावी असं लिहितो. मग मसावी म्हणजे काय? दिलेल्या संख्येच्या, तुम्हाला एखादी संख्या दिली असेल, समजा तुम्हाला काय दिलं? 18 आणि 15 दिलं. उदाहरणार्थ घेऊया, तुम्हाला 18 आणि 15 दिलं असतं. 18 आणि 15च्या सामायिक विभाजकापैकी सगळ्यात मोठा जो विभाजक असेल लक्षात ठेवा, तो झाला त्या दोन संख्येचा मसावी. मसावी म्हणजे काय लक्षात ठेवायचं? जेवढ्या तुम्हाला संख्या दिली असतील, दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा विभाजक जो असतो लक्षात ठेवा, तो त्या दोन संख्येचं काय असणार? मसावी असणार. उदाहरणार्थ घ्या, समजून जाईल तुम्हाला. समजा मी 18 घेतलं, 18चे विभाजक काढा रे सगळे. 18चे विभाजक काय आले तुमचे? बघा इथं तुमचा 1 आला तुमचा, पुन्हा 2 न भाग जातो का? जातो. पुन्हा 3 न भाग जातो का? जातो. पुन्हा 4 न जातो का? नाही. 5 न नाही. 6 न जातो का? जातो. 7 न जातो का? जातो की. 18ला किती न भाग जातो? 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 न भाग जातो, पुन्हा किती न भाग जातो तुमचा? 18 ने भाग जातो. बरोबर का रे? 9 न जातो, अजून 9 न पण जातो. बरोबर आहे. 9 न जातो, पुन्हा अजून किती जातो? 18 ने भाग जातो. पुढे चला, 15चे काढा विभाजक तुमचे. 15चे विभाजक कुठले? 1 आला तुमचा, 3 आला, पुन्हा किती आला तुमचा? दिलेल्या सर्वात मोठ्या विभाजकास लक्षात ठेवा. सामायिक विभाजक जेवढे असतील तुमचे, बरोबर आहे का? सामायिक विभाजक जेवढे असतील तुमचे, त्याचं आपल्याला काय करायचं? मसावी. ह्या पद्धतीने जाण्यापेक्षा मी दुसरी एक पद्धत सांगतो, पडदेशी होऊन जाईल. समजा तुम्हाला काय करायचंय? 15 आणि 18चा मसावी काढायचे. हेच सांगतो, लक्षात ठेवा. 15 आणि 18चा मसावी काढायचा. 15 आणि 18चा मसावी काढण्यासाठी काय करायचं माहिती का? 15 आणि 18चा मसावी काढण्यासाठी काय करायचं? दिलेल्या सगळ्या संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत काय करायचं? भाग घालवायचा. मग किती न भाग जातो तुमचा? इथं 3 न भाग जातो. जातो का 3 न भाग? 3 5 किती आलं तुमचं? 15 आलं. आणि 3 संख्या किती आलं तुमचं? 18 आलं राजा. बरोबर आहे का? 3 5 किती आलं? 15. 3 संख्या किती आलं? 18 आलं. आता मसावीची अट काय लक्षात ठेवायची? मसावीची अट लक्षात ठेवायची, दिलेल्या सर्व संख्येला एकाच संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. दिलेल्या सर्व संख्येला एकाच संख्येने भाग जाईपर्यंत काय करायचं? भाग घालवायचा. 5 आणि 6ला पुन्हा कुठल्या संख्येने भाग जातो का रे? नाही जात. याचा अर्थ भागाकार प्रोसेस थांबवायची. डावीकडे जो फॅक्टर आला असेल तो तुमचा मसावी असणार. 18 आणि 15चा मसावी किती आला तुमचा? त्या ठिकाणी 3 आला. म्हणजेच दिलेल्या दोन संख्येच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा जो विभाजक असेल तो विभाजक म्हणजेच लक्षात ठेवायचा मसावी असणार तुमचा. क्लिअर झालं? दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, दोन सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. आता पहिल्या प्रकरणामध्ये आपण बघितलं ना, सहमूळ संख्या म्हणजे काय? सहमूळ संख्या म्हणजे काय की त्या ज्या दोन संख्येचा विभाजक एकच असतो. लक्षात ठेवा, ज्या दोन संख्येचा विभाजक किती असतो? एकच असतो त्या ठिकाणी. म्हणजेच त्या दोन सहमूळ संख्या ज्या असतील त्या दोन सहमूळ संख्यांचा मसावी जो असतो तो मसावी किती लक्षात ठेवायचा? 1 लक्षात ठेवायचा. सहमूळ संख्या तुम्हाला दिसल्या
की सहमूळ संख्या दिसले की डायरेक्ट लक्षात ठेवायचं, मसावी किती सांगायचा, 1 सांगायचा तुमचा. चला पुढं. जसं की तुमचं 5 घेतलं, बरोबर आहे. 5 विभाज्य कुठले तुमचे, 1 आहे तुमचा, बरोबर आहे का. पुन्हा किती आहे तुमचा, 5 आहे. समजा 15 घेतले, लक्षात ठेवा. 15 ला 1 न भाग जातो, 3 न भाग जातो, किती न जातो, 5 न जातो, बरोबर आहे ना. तुम्ही अशा संख्या जर घेतल्या आणि त्यामध्ये सहमूळ संख्या जर शोधल्या आणि जर त्या सहमूळ संख्याला ज्याचा सामायिक विभाज्य एकच असतो त्याचा मसावी डायरेक्ट लक्षात ठेवा सांगायचं, एकच असतो तुमचा. पुढचा तिसरा मुद्दा, 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा मसावी हा 1 असतो. क्रमागत 2 घेतलं, लक्षात ठेवा. 15 आणि किती घेतलं तुम्ही, 16 घेतलं. 15 आणि 16 या क्रमागत 2 नैसर्गिक संख्या घेतल्या तर यांचा मसावी लक्षात ठेवा सांगायचं किती तुमचा, एकच सांगायचं. का 15 आणि 16चा जर तुम्ही ह्या पद्धतीनं जर मसावी काढला, लक्षात ठेवा, तर दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जाणार नाहीये, फक्त एकनच भाग जाणार. मग त्याचा मसावी किती येणार तुमचा, 1 येणार. चौथा मुद्दा काय लक्षात ठेवायचं, 2 क्रमांक सम संख्यांचा मसावी हा 2 असतो. 2 क्रमांक सम संख्यांचा मसावी या लक्षात ठेवा किती सांगायचा, 2 सांगायचा. म्हणजे क्रमांकात 2 संख्या घेतल्या, 8 आणि काय घेतलं तुमचं, 10 घेतलं समजा. आता क्रमांकात 2 समसंख्या येत्या आणि ह्या क्रमांकात 2 समसंख्यांचा मसावी किती येणार तुमचा, 2. मसावी म्हणजे क्लिअर झाला. दिलेल्या संख्येच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा विभाजक लक्षात ठेवा, किंवा त्याला मेथड काय लक्षात ठेवायची, ज्या 3 4 5 6 7 किती संख्या देऊ द्या मसावी काढण्यासाठी, दिलेल्या सर्व संख्येला एकाच संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. दिलेल्या मसावी काढताना एक लक्षात ठेवायचं, मसावी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, दिलेल्या सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवणे, हे लक्षात ठेवा मसावीमध्ये. किंवा सामायिक विभाजक म्हटलं, समजा तुम्ही 12 आणि 18 घेतले, जे विभाजक घेतले लक्षात ठेवा, 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 न भाग जातो, 4 न जातो, 6 न जातो आणि किती न जातो तुमचा, 12 ने, बरोबर खरे. इथं 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 न भाग जातो, 4 न भाग जातो का नाही, 5 न भाग जातो का नाही, 6 न जातो का रे तुमचा, 6 न जातो का तुमचा, जातो. 7 न जातो का, 8 न जातो का, 9 न जातो, 10 न जातो का नाही, 11 12 18 डायरेक्ट लक्षात ठेवा. ह्यामध्ये सामायिक विभाजक कुंडली तुमची 1 आहे, पुन्हा 2 आहे, पुन्हा काय तुमचा 3 आहे, पुन्हा किती आला तुमचा, 4 आला. 12 आणि 18 घेतला, 12 आणि 18चा आपल्याला मसावी काढायचे. सामायिक विभाजक काढले 12चे, 1 2 3 4 6 आणि 12. राहिला कुठला चेक करा एकदा सांगा कमेंटमध्ये. 18चे विभाजक काढले, 1 2 3 6 9 आणि 18 काढले. त्यामधले सामायिक विभाजक काढले आपण. सामायिक विभाजक कुठले आले, 1 आला, 1 तर येणारच कंपल्सरी, लक्ष सोडून द्या. 2 आला, 3 आला आणि किती आला, 6. 2 आला, 3 आला आणि किती आला तुमचे, 6. 12 आणि 18चे सामायिक विभाजक किती आले, 2 3 आणि 6 आले तुमचे. काय म्हटले या ठिकाणी, दिलेल्या संख्येच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा विभाजक लक्षात ठेवा, सर्वात मोठा विभाजक. सामायिक विभाजक आले 2 3 आणि 6 दोघांचे आले, त्यातला सगळ्यात मोठा कुठला आला तुमचा, 6. आणि 6 या 2 संख्येचा काय झाला त्या ठिकाणी, मसावी झाला. म्हणजे मसावी जो मिळाला तो मसावी किती भेटला आपल्याला, 6 भेटला, 6. चला क्लिअर का रे बाबा. बाकी हे लक्षात ठेवा, 2 समूळ संख्या घेतल्या, समूळ संख्या तुम्हाला माहित आहे, ज्या दोघांचा सामायिक विभाजक एकच असतो लक्षात ठेवा, त्या झाल्या तुमच्या समूळ संख्या. पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, ते बघून घ्या एकदा. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा मसावी लक्षात ठेवा, क्रमागत कुठल्याही नैसर्गिक संख्या घ्या, त्यांचा मसावी एकच येतो लक्षात ठेवायचं. आणि 2 क्रमागत समसंख्या कुठल्याही घ्या लक्षात ठेवा, त्यांचा मसावी किती येणार तुमचा, 2च येणार त्या ठिकाणी. क्लिअर का बाबा. हे 12 18 तुम्ही भागाकार पद्धतीने जरी काढलं, 12 आणि 18 ह्या पद्धतीनं मसावी, तरी पण तुमचा 6च येणार बघा. कितीनं भाग जातो, 6 6 2 12 साहित्य किती, 8 18 आलं तुमचं. का मसावी चट काय सांगितली मी, दिलेल्या सर्व संख्येला एकाच संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. 12 आणि 18ला एकाच संख्येने भाग जातो, ती म्हणजे 6. आता 2 आणि 3ला एकाच संख्येने भाग जातो का नाही, याचा अर्थ भागाकार प्रोसेस थांबवली, डावीकडे फॅक्टर आला तो 6ला, मसावी किती भेटला, 6. तुम्ही ह्या पद्धतीनं पण काढू शकता विभाजक काढून, नसेल तर ह्या पद्धतीनं पण काढू शकता. शक्यतो विभाजक काढत बसायचं नाही, ह्या पद्धतीनं काढा. चला जाऊया, मसावी म्हणजे क्लिअर झालं. पुढचं जायचं आपल्याला, लसावी म्हणजे काय. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. क्लिअर का रे बाबा, अगोदर मसावी म्हणजे क्लिअर का मला सांगा.
क्लिअर करे जाऊया का पुढं. चला ठीक आहे. आता लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य. लघुत्तम साधारण विभाज्य म्हणजे ज्याला आपण म्हणतो लसावी. दिलेल्या संख्येच्या सामायिक विभाज्य संख्यापैकी जेवढे सामायिक विभाज्य आहे त्यापैकी सर्वात लहान विभाज्य संख्येला, सगळ्यात लहान जो विभाज्य असेल लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं लसावी. त्याला काय म्हणायचं? लसावी असं म्हणतो आपण. समजा 15 आणि 24 घेतलं, उदाहरणार्थ 15 आणि 24 घेतलं, 15 आणि 24 घेतलं तुमचं. 15ची विभाज्य जर तुम्ही लिहिले लक्षात ठेवा, तर 15 आणि 24 विभाज्य लिहिले तर तुम्हाला त्यामधला सगळ्यात लहान जो विभाज्य असेल तो लहान विभाज्य म्हणजेच लक्षात ठेवायचं काय असणार? त्या संख्येचा लसावी असणार. लसावी. मग इथं काढून धावतो. त्या पद्धतीनं जायचंच नाही आपल्याला. आपल्याला जायचं या पद्धतीनं. समजा तुम्हाला काय करायचं? 24 आणि कितीचा काढायचं? 15चा काढायचंय. इथं काढून धावतो. समजा 15 आणि 24 आपल्याला लसावी काढायचं. तर भागाकार पद्धत सांगतो, नंतर तुम्हाला शॉर्टकट सांगतो कशी करायची ते. बघा, 12 आणि 24चा लसावी काढताना लसावीची अट काय लक्षात ठेवायची माहिती आहे का? दिलेल्या संख्यापैकी कमीत कमी दोन संख्यांना कमीत कमी दोन संख्यांना एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवणे. म्हणजे तुम्हाला एखादी संख्या दिली असेल, 3-4 संख्या दिली असतील आणि दिलेल्या संख्येपैकी लक्षात ठेवा कमीत कमी दोन संख्येला एकाच संख्येने भाग जाईपर्यंत तुम्हाला काय करायचं? भाग घालवत राहायचं. लक्षात ठेवा. आणि नंतर डावीकडल्या फॅक्टरचा गुणाकार करायचा. तुम्हाला काय मिळून जाईल? लसावी. लसावीची अट लक्षात ठेवा. आता समजा मला 15 आणि काय करायचं? 24चा लसावी काढायचं. मला 15 आणि 24चा लसावी काढायचंय. मी दोन रेषा अशा मारून घेतल्या, आडवी एक रेष मारून घेतली मी. मला लसावी काढायचं. मी लसावीची अट काय सांगितली? आता दोन संख्या दिलेत ना, दोन संख्येनं लक्षात ठेवा एकाच संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. तुम्हाला कितीनं भाग जाईल तुमचा? 3 भाग जाईल. 3 बरोबर का? 3 5 15. 3 5 किती आलं? 15 आलं. पुन्हा इथे किती आलं? 3 8 किती आलं तुमचं? 24 आलं. आता मला सांगा, कमीत कमी दोन संख्येला एकाच संख्येने 5 आणि 8ला भाग जातो का रे? नाही जात. मग आता भागाकार प्रोसेस थांबवायची. डावीकडला फॅक्टर हा मसावी आला. डावीकडला फॅक्टर आणि लक्षात खालचे फॅक्टर राहिलेत. या सगळ्याचा गुणाकार करून टाका, तुम्हाला लसावी मिळून जाईल. लसावी बरोबर 3 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 8 केलं तुम्ही. 3 5 15. 15 8 किती आलं? 120. 120 आला. लसावी जो भेटला आपल्याला तो लसावी किती भेटला आपल्याला? 120. 15 आणि 24चा लसावी जो आला तो किती आला तुमचा? 120 आला. क्लिअर का? क्लिअर का रे बाबा? ठीक आहे. अजून एक उदाहरण घेतो. 12 18 24. 12 18 32 घेतो. 12 18 32. तुम्हाला ह्या संख्येचा लसावी काढायचे. काय करणार आहे तुम्ही? 3 रेषा मारून घेतल्या, बरोबर? आडवी एक रेष मारली. आता 3 संख्या दिले तुम्हाला. मी सांगितलं लसावीच्या दिलेल्या संख्यापैकी कमीत कमी दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जाईपर्यंत तुम्हाला भाग घालवायचा. कितीनं भाग जाईल रे तुमचा? 2 ने भाग जातोय. बे सक्क 12, बे 9 18, बे 1 बे सक्क 12 तुमचं. 6 9 आणि 16 पैकी कमीत कमी दोन संख्येला एकाच संख्येने भाग घ्यायला पाहिजे. कितीनं भाग जातो? 3 न भाग जातो. 3 2 6, 3 3 9, 16 तसंच तुमचं. पुन्हा 2 3 आणि 16 पैकी कमीत कमी दोन संख्येला एकाच संख्येने भाग घ्यायला पाहिजे. 2 न जातो. बे 1 बे 3 तसंच ठेवलं. बे 8 किती आलं तुमचं? 16 आलं. बरोबर ना? मग आता मला सांगा, 1 3 आणि 8 पैकी कमीत कमी दोन संख्येला एका संख्येने भाग जातो का नाही? मग आता काय करायचंय तुम्ही? डावीकडले फॅक्टर आणि खालचे राहिले सगळे फॅक्टर यांचा करायचा गुणाकार. म्हणजे 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 8. चला, बेत्रिक 6 साई दोन्ही 12. बेत्रिक 6 साई दोन्ही 12 आलं तुमचं. 12 त्रिक किती आलं तुमचं? 36. 36 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 8 आलं.
8 संग 48 आलं तुमचं, हातच्याला गेला 4. 8 त्रिक किती आलं तुमचं 24. 24 आणि 4 आले किती तुमचे 28. 288 आला. 288. चला, म्हणजे अशा पद्धती तुम्ही भाकार पद्धतीनं तुम्ही लसावी काढू शकता. क्लिअर करे बाबा. चला, क्लिअर का. लसावी तुम्ही अशा पद्धतीनं काढू शकता. लसावीची अट लक्षात ठेवा. लसावीची अट काय लक्षात ठेवायचं, दिलेल्या संख्येपैकी कमीत कमी 2 संख्येनं एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. बाकी दुसरी मेथड नंतर सांगेल मी. आता 15 आणि 24 तुम्हाला डायरेक्ट काढायचं, लक्षात ठेवा. हे काळकामध्ये तुम्हाला उपयोगी पडते, रेल्वेमध्ये उपयोगी पडते. तुम्हाला 15 आणि 24 एलसीएम काढायचे. तुम्हाला 15 आणि 24 एलसीएम काढण्यासाठी काय करायचं माहिती आहे, दिलेल्या 2 संख्येपैकी मोठी संख्या कोणती बघायची. दिलेल्या 2 संख्येपैकी मोठी संख्या कुठली आहे, 24 आहे. 24 ला 15 ने भाग जातो का नाही जात. आता मग 24 चा पाडा घ्यायचा. 24 चा पुढचा पाडा घेतला. 24 दोन्ही किती आलं तुमचं 48. 48 ला 15 ने भाग जातो का नाही, लक्षात. 24 चा पुढचा पाडा घ्या तुमचं. 24 त्रिक किती आलं 72 आलं तुमचं. बरोबर आहे का. 24 त्रिक 72 आलं. 72 ला 15 ने भाग जातो का नाही, पुढची संख्या घ्या. 72 मध्ये 24 ऍड करा, किती आलं तुमचं 96. 96 ला 15 ने भाग जातो का नाही, पुन्हा 96 मध्ये 24 ऍड करा, किती आलं 120 आलं. 120 ला 24 नंतर भाग जाणार, कारण त्याच्याच पाड्यामध्ये आहे तुमचं. 15 ने भाग जातो का, हो जातो. याचा अर्थ 15 आणि 24 चा एलसीएम किती आला 120. किती आला 120. तुम्ही ह्या मेथडनं सुद्धा काढू शकता. पण हे कुठं जातं माहिती का सोपं, जिथं संख्या सोपी असतात तिथं जातं, लक्षात ठेवा. जिथं आपल्याला क्लिअर होतं तिथं. परीक्षेमध्ये खरं सांगतो की अशा गोष्टी सांगितल्या तरी पण लक्षात, पण ही जास्त मेथड लक्षात ठेवा काळकामध्ये उपयोगी पडते. सगळ्यात जास्त ही मेथड जे सांगतो ती काळकामध्ये उपयोगी पडते. तिथं क्वेश्चन लक्षात ठेवा, जे अंक असतात ते सोपे असतात, पडदेशीत लसावी लसावी काढू शकतो आपण त्याने. पण आकडे जर मोठे आले, लक्षात ठेवा, तर ह्या पद्धतीने आपण ते काढू शकत नाही. तुम्हाला हीच मेथड वापरावी लागेल, हे लक्षात असू द्या. मी काय सांगतो लक्षात येत. अजून आपण उदाहरण घेणार आहे. मी फक्त लसावी म्हणजे काही तुमची अट काय असते ती कन्सेप्ट क्लिअर करतोय. अजून आपण उदाहरण भरपूर घेणार आहे. तुम्हाला लसावी कसं राहतं माहिती का, ह्या गोष्टी ह्या सांगितल्या. आता ही शॉर्ट ट्रिक ठीक आहे, लक्षात ठेवा. कुठं उपयोगी पडते, जिथं जिथं छोटे छोटे संख्या येतात, लक्षात ठेवा. 12, 13, 14, 15, 16, 17 म्हणजे 100च्या आतमध्ये तुम्हाला ते उपयोगी पडतील. पण आकडे जर 4, 4, 5, 5 अंकी आली तर ही मेथड काय आपल्याला उपयोगी पडणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला हीच मेथड उपयोगी पडणार त्या ठिकाणी. चला, क्लिअर. आणि एलसीएम जे आपण लसावी मासावी शिकतो, लसावी मासावी 13 पासून जर 25 पर्यंत जर क्वेश्चन पेपर तुम्ही अनालिसिस केलं, लक्षात ठेवा, तर तुम्हाला त्यामध्ये एकच प्रकार असा, लक्षात ठेवा, त्याच्यावरती जास्तीत जास्त 1 ते 2 प्रकार आहेत, त्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले. बाकी कशावरती प्रश्न विचारलेले नाहीयेत. त्यामुळं जास्त ह्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. क्लिअर का बाबा. लसावी म्हणजे क्लिअर झालं कशा पद्धतीने काढायचं. फक्त दिलेल्या सामायिक विभाजकापैकी सर्वात लहान जो विभाज्य असतो, लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं लसावी. 2 क्रमवार नैसर्गिक संख्येचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. समजा तुम्हाला 2 क्रमवार नैसर्गिक संख्या दिल्यात बघा. समजा तुम्हाला 15 आणि 16 दिले आणि तुम्हाला विचारलं 15 आणि 16चा लसावी काढा. 15 आणि 16चा तुम्हाला लसावी काढायचं, मला सांगा. जर तुम्ही भागाकार पद्धतीनं काढायला गेला, मला सांगा, तर शेवटी तुमचं जे आन्सर येणार आहे, लक्षात ठेवा, ते इथं गुणाकार करूनच येणार आहे तुमचं. का, 2 क्रमागत नैसर्गिक संख्या येते आणि 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा लसावी हा लक्षात ठेवायचं त्यांचा गुणाकार असतो त्यांचा. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये 2 क्रमागत नैसर्गिक संख्या दिसल्या आणि त्यांचा लसावी विचारले, सरळ दोघांचा गुणाकार करायचा, त्याचे फॅक्टर वाढत बसायचे नाहीत. चला, तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, 2 समूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, लक्षात ठेवा. 2 समूळ संख्या घेतल्या तुमच्या, बरोबर आहे का, 2 समूळ आणि क्रमागत नैसर्गिक संख्या, लक्षात ठेवा, ह्या समूळ संख्याच असतात. क्रमागत लक्षात ठेवा नैसर्गिक संख्या घेतल्या त्या समूळ संख्या असतात. कार्य समूळ संख्या असतात, कारण 15 आणि 16 संख्या घेतल्या समूळ संख्येच आहेत, लक्षात ठेवा. यांचे जे विभाजक जर पाडले आपण, ह्याचा विभाजक सामायिक एकच येणार, लक्षात ठेवा. किती येणार, एकच येणार. त्यामुळं 15 आणि 16चा लक्षात ठेवा लसावी जर विचारला तर दोघांचा गुणाकार करायचा, कारण क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, लक्षात ठेवा, त्यात त्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. आणि 2 समूळ संख्या आली असतील तुम्हाला तर समूळ संख्येचा लसावी आला असेल, लक्षात ठेवा. समूळ संख्या म्हणजे काय, ज्या 2 संख्या असतील त्यांचा, लक्षात ठेवा, सामायिक विभाजक एकच असतो. सामायिक विभाजक किती असतो, एकच असतो, लक्षात ठेवा. त्यांचा, लक्षात ठेवा, गुणाकारच करून टाकायचा. त्यांचा सुद्धा काय करायचा, गुणाकार करायचा. समूळ संख्या दिसल्या दोघांचा गुणाकार करा, लसावी मिळून जाईल तुम्हाला. 2 क्रमवार सम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो, लक्षात ठेवा. म्हणजे 2 क्रमवार सम संख्या दिसल्या तुम्हाला,
म्हणजे 16ने तुम्हाला 18 दिसलं. 16 आणि किती 18 लक्षात ठेवायचं. मग दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी जर विचारला, लसावी जर आता आपल्याला माहित आहे दोन क्रमवार लक्षात ठेवा, समसंख्यांचा मसावी जो असतो तो मसावी किती असतो रे मला सांगा? 2 असतो. दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो. हे क्लिअर झालं तुमचं. मग इथं काय म्हणते, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. मला 16 आणि 18चा लसावी काढायचा. मग समसंख्या आहेत का आहे दोन समसंख्या, मग मी काय केलं 16 गुणाकारामध्ये 18 केलं आणि त्याचं फक्त काय करायचं मला निम्मा करायचं. काय करायचं मला निम्मा करायचं राजा. मग मी काय केलं बे एक बे 92 18 केलं. आलं तुमचं 16. 16 गुणाकारामध्ये किती आलं 9 आलं. 16 9 किती आलं 144. बरोबर करे 9 सक्की 54 आलं. हातच्या गेला 5 खाली राहिला 4. 9 1 9 9 5 किती आले 14 144 आला. याचा अर्थ 16 आणि 18चा लसावी जो आला तो किती आला तुमचा 144. काय 144 आला? कारण त्या दोन क्रमागत लक्षात ठेवा समसंख्या येत्या आणि क्रमागत समसंख्यांचा लसावी लक्षात त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. गुणाकाराच्या कसा असतो निम्मा असतो लक्षात ठेवा. क्रमागत तुम्हाला जर दोन समसंख्या दिसल्या त्याचा गुणाकार करा, त्याला 2 ने भागा, जे काय आन्सर येईल लक्षात ठेवा त्या दोन संख्येचा तो लसावी असणार. लसावी काय असणार? लसावी. क्लिअर का? चौथा मुद्दा क्लिअर का? चला चौथा मुद्दा क्लिअर झाला तुमचा. पाचवा मुद्दा, दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराच्या अथवा मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो. लक्षात ठेवा. तुम्हाला काय दिलं माहिती आहे का? दोन क्रमवार विषम संख्या दिल्या. समजा दोन क्रमवार विषम संख्या आपण 13 आणि 15 घेऊया. आहेत कार्यक्रमावर विषम संख्या 13 आणि 15 विषम संख्या. ती काय म्हणते त्यांचा दोन क्रमवार विषम संख्यांचा लसाव्या त्यांचा गुणाकार अथवा मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो. आता मधली संख्या कुठली रे? 13 आणि 15 मधली 14. 13 आणि 15 मधली संख्या कुठली? 14. तिचा काय करायचं तुम्हाला? वर्ग करायचा आहे. तिचा काय करायचं? वर्ग करायचा. मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो. वर्ग करा. 14चा वर्ग किती आला तुमचा? 196 आला. 14चा वर्ग किती आला? 196 आला. वजा 1 केलं तुमचं किती आलं? 195 आलं. किती आलं? 195. 13 आणि 15चा जो लसावी आला तो किती आला? 195 आला. किती आला? 195 आला. क्लिअर करे बाबा. नसेल तर दोघाचा गुणाकार करून बघा. 13 आणि 15चा गुणाकार करून बघूया आपण. 15 त्रिक 45 आलं. हातच्याला गेला 4 खाली राहिला 5. 15 1 15 15 4 किती आलं? 19 आलं का? 195. म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवणार? दोन क्रमवार विषम संख्या दिलेत आणि दोन क्रमवार विषम संख्येचा लसावी विचारला असेल तर दोघाचा करायचा डायरेक्ट गुणाकार, किंवा त्या दोघाच्या घ्यायची मधली संख्या, त्या मधल्या संख्येचा करायचा वर्ग आणि वजा 1 करायचं. तुम्हाला उत्तर मिळून जाईल. कारण 13 आणि 15 मध्ये संख्येमधली ती 14. 14चा वर्ग केला 196. 196 वजा केले किती आलं? 195. आणि 13 आणि 15चा मी गुणाकार केला तरी पण उत्तर किती आलं? 195 आलं. 5 मुद्दे क्लिअर का? 5 मुद्दे क्लिअर का? दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. त्यांचा काय असतो? गुणाकार लक्षात ठेवायचा. तुम्हाला क्रमागत नैसर्गिक संख्या दिसल्या लसावी विचारा, दोघाचा गुणाकार करा. बाकी डोकं लढवू नका. दोन सहमूळ संख्यांचा लसावी लक्षात, सहमूळ संख्या म्हणजे त्याचा सामायिक विभाजक एकच असतो लक्षात ठेवा. सहमूळ संख्या दिसल्या त्यांचा लसावी विचारा, डायरेक्ट दोघाचा गुणाकार करून टाका. दोन क्रमवार समसंख्या दिसल्या, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी लक्षात ठेवायचं, त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. म्हणजे दोन क्रमवार तुम्हाला काय घेतले? 24 आणि 26 भेटल्या तुम्हाला. समजा 24 आणि 26चा तुम्हाला काय काढायचा? लसावी काढायचा. बस दोघाचा गुणाकार करायचा, त्याला 2 ने भागायचं. लक्षात ठेवा, तुमचं उत्तर मिळून जाईल. आणि दोन क्रमवार विषम संख्येचा लसावी म्हणजे त्यांचा काय असतो? लक्षात ठेवायचं, गुणाकार असतो किंवा मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो. लक्षात. इथपर्यंत क्लिअर करे बाबा. लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय हे क्लिअर का तुमचं? कशा पद्धतीने काढायचं ते आता सांगितलं थोडक्यात मी. अजून एकदा आपण ते घेऊया. जाऊया का? पुढे जाऊया आपण. चला, टाईप क्रमांक 1. टाईप क्रमांक 1 बेसिक गोष्टी सांगतो, नंतर परीक्षेला आलेले क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचे ते सांगतो. बघा, पहिला क्वेश्चन घेऊया आपण. टाईप क्रमांक 1 मध्ये काय करूया आपण? मसावी काढणे. मसावी काढणे. मसावी काढणे. चला, मसावी काढणे. चला, 12 आणि 18. 12 आणि 18चा मला लसावी मसावी काढायचा. 12 आणि 18. 4 आणि 6चा मसावी काढायचा.
4 आणि 6चा मसावी काढा. चला उत्तर कमेंट करायचं बरं का सगळ्यांनी. 5, 10, 12. 5, 10, 12चा मसावी काढायचा. चला पुढं पुढं जसं जाईल तशी संख्या मी घेतो मोठमोठ्या. चला आपल्याला काय काढायचं रे, मसावी काढायचं. मी सांगितले मसावी काढताना हे जे विभाजक काढत बसूच नका, जास्त दिमाग लढवूच नका परीक्षेमध्ये. इतका वेळ नसतो आपल्याकडे, लक्षात ठेवा, आठवत बसायला. सरळ ह्या मेथडनं काय करा लक्षात ठेवा. मसावी काढून टाका. आपल्याला मार्क मिळण्याशी मतलब आहे. लक्षात 1000 पद्धती आहेत मसावी काढण्याच्या. 12 आणि 18चा मसावी काढायचा. फक्त मसावीची अट एक लक्षात ठेवायची, मसावी काढताना दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. मसावी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, दिलेल्या जेवढ्या संख्या दिली असतील, कितीही संख्या देऊ द्या, सगळ्या संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. सर स्टार्टिंगला एका संख्येने भाग जात नाही, सर त्याचा मसावी 1 लिहून टाकायचा. मसावी किती लिहून टाकायचा? 1 लिहून टाकायचा. बघा समजा आता माझा एका संख्येने भाग गेला पाहिजे, इथं 2 भाग जातो, 2 भाग आला, बे सक्क 12, बे 9 18. 6 आणि 9ला एका संख्येने भाग जातो का? हो, एका संख्येने भाग जातो. कितीनं भाग जातो तुमचा? 3 भाग जातो. 3 2 6, 3 3 9. मला सांगा 2 आणि 3ला एका संख्येने भाग जातो का? नाही भाग जात. आता भागाकार प्रोसेस थांबवा. डावीकडे जे फॅक्टर आले तुमचा त्यांचा काय करा? गुणाकार करा. तुमचं उत्तर मिळून जाईल. तुमचं उत्तर मिळून जाईल. 2 गुणाकारामध्ये 3 केलं, 3 दोन्ही किती आलं? 6 आलं. 6. 12 आणि 18चा मसावी जो आला तो किती आला तुमचा? 6 आला. 6. चला 4 आणि 6चा मसावी काढायचा तुम्हाला. 4 आणि 6चा किती काढायचा? मसावी काढायचा. मग सांगितले दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी हा 2 असतो. किती असतो? 2 असतो. लक्षात ठेवा. उत्तर किती आलं तुमचं? 2 आलं डायरेक्ट. तरी पण लक्षात ठेवा, काढायचं असेल तुम्ही कसं काढू शकता. 4 आणि 6चा आपल्याला काय काढायचंय? मसावी काढायचंय. मसावीची अट आहे, दिलेल्या सगळ्या सर्व संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. कितीने भाग जातो? 2 न. बे 2 4, बे 3 किती आलं? 6. 2 आणि 3ला एका संख्येने भाग जात नाही. डावीकडे जो फॅक्टर आला असेल तो तुमचा मसावी असेल. मसावी किती आला आपला? 2 आला. 2. क्लिअर का? मसावी कशा पद्धतीने या मेथडनं काढायचं हे क्लिअर का? चला क्लिअर का? जाऊया पुढे. 5 10 12चा आपल्याला मसावी काढायचा. 5 10 12चा आपल्याला मसावी काढायचा आहे. कशा पद्धतीनं काढू शकतो आपण 5 10 12चा मसावी? तर इथं लिहिलं 5, इथं लिहिलं 10, इथं लिहिलं 12. बरोबर का? उभ्या रेषा मारून घेतल्या 3, आडवी एक रेष मारून घेतली. आपल्याला मसावीची अट आपल्याला माहित आहे. मसावी काढताना दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. मला आवाज येतो का? लाईट गेली रे, लाईट गेली हो. चला कुठपर्यंत आलतो आपण?
आवाज येतोय ना रे? 4 आणि 6चा मसावी काढायचा आपल्याला. 4 आणि 6चा मसावी. मग झालं ना आपला क्रमांक 2 समसंख्या असेल तर त्याचा मसावी किती येतो तुमचा 2. मग काढून पण दावलं होतं. मध्ये स्लाइड गेली ती आपली. बरोबर का रे? मध्ये स्लाइड गेलेली होती आपली. चला क्लिअर. पुढं 5, 10 आणि 12. 5, 10 आणि 12चा आपल्याला काढायचा होता मसावी. काय काढायचं होतं आपल्याला? मसावी. मग मसावीची अट मी सांगितली ना. मसावीची अट काय असते? दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा असतो. दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा असतो. 5, 10, 12 लिहून घेतलं. 3 रेषा मारल्या तुमच्या. आडवी एक रेषा मारली. आपल्याला आता भाग द्यायचा. मग 5, 10, 12 तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का रे? इथं नाही ना भाग जात. बरोबर आहे का? याचा अर्थ ह्याचा मसावी डायरेक्टली लिहायचा 1. मसावी डायरेक्टली जर स्टार्टिंगलाच भाग जात नसेल तर त्याचा मसावी किती लिहायचा? 1 लिहायचा. 1 रचा. क्लिअर का? क्लिअर का रे बाबा? मसावी किती लिहायचा त्याचा? डायरेक्टली 1 लिहून टाकायचं. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का? दिसतंय का रे? चित्र दिसतंय का? चोवीस 60 84. पुढं 24 60 84 चा मसावी काढायचा. मसावी काढणे. टाईप क्रमांक 1 बघतो. टाईप क्रमांक 1 मध्ये आपण फक्त मसावी कशा पद्धतीनं काढायचा ते बघतोय आपण. मग मसावी काढायचंय. मसावीची अट मी सांगितली. काय करायचं तुम्हाला? 24 लिहायचं, 60 लिहायचं, 84 लिहायचं. अट काय सांगितली? दिलेल्या सर्व संख्येला एका 3 रेषा मारून घ्या. अशा उभ्या आडवी एक रेष मारून घ्या. दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. दिलेल्या सर्व संख्यांना एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. बघा दिलेल्या सर्व संख्या तुमच्या 3 संख्या दिलेत. सर्व संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. मग एवढ्या मोठ्या संख्येत लक्षात येत नाही तर तुम्ही कसोटे वापरा. आता विभाजकच्या कसोट्या सगळ्या शिकवलेत का? हो, विभाजकतेच्या सगळ्या कसोट्या शिकवलेत. त्या तुम्ही इथे यूज करून बघा. मग कितीनं भाग जाईल तुमचा? 2 ने भाग जाईल. कारण एकक स्थानी 4 आहे, 0 आणि 4 आहे तुमचा. बे 1 बे, बे 2 नी 4 तुमचा. पुन्हा बे 3 6 बे 0 0. पुन्हा 2 नी 84 ला भागलं. बे 4 8 बे 2 नी 4. 12 30 आणि 42 ला 12 30 42 ला एका संख्येने भाग जातो का? तर जातो. लक्षात ठेवा. एकक स्थानी 2 आहे, 0 आणि 2 आहे. 2 ने भाग जातो. कारण आपण काढतोय मसावी. मसावीची अट असती दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. बे सक्क 12 बे 1 बे, बे 5 10 बे 2 नी 4 बे 1 बे. 6 15 21 ला एका संख्येने भाग जातो का? 6 15 21 ला एका संख्येने भाग जातो का? हो, भाग जातो. कितीनं भाग जातो? 3 न भाग जातो. कारण मसावीची अटच आहे दिलेल्या सर्व संख्येला म्हणजे तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जाईपर्यंत भाग घालवायचा. 3 ने भाग जातो. 3 2 6 3 5 15 3 7 21. खाली राहिलं 2 5 7. 2 5 7 ला एकाच संख्येने भाग जातो का? भाग जात नाहीये. कारण मसावी काढतोय. मसावीची अट आहे आपल्याला दिलेल्या संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. 2 5 7 ला एकाच संख्येने भाग जात नाही. डावीकडे जे फॅक्टर आले तुमचे त्या फॅक्टरचा गुणाकार करा. कोणते आले तुमचे फॅक्टर? 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये किती आलं? 3 3 2 6 6 2 किती आलं तुमचं? 12. आपल्याला मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला? 12 भेटला. 12. चला क्लिअर करे बाबा. मसावी जो भेटला तो किती भेटला आपल्याला? 12 भेटला. चला क्लिअर का? पुढचं जाऊया. पुढं जाऊया का तुमचं? 2 5 0 व 3 6 5 4. चला याचा काढायचंय मसावी. याचा काढायचंय मसावी. मग इतक्या मोठ्या 4 अंकी संख्येचा मसावी जर काढायचा असेल लक्षात ठेवा तर बाकी कुठली ट्रिक काय बसून फायदा होणार नाहीये तुम्हाला. जी मी सांगितली तीच मेथड वापरावी लागेल तुम्हाला.
मग मी काय केलं 2 5 0 2 आणि इकडे काय आलं तुमचं 3 6 5 आणि 4 याचा आपल्याला मसावी काढायचा आहे. आखून घेतला राजा. इथं वापरायचे विभाजकतेच्या कसोट्या वापरा. फक्त असं आहे का ते विभाजकच्या कसोट्या फक्त त्याच प्रकारामध्ये वापरायच्या. तुम्ही कुठेही ते वापरू शकता. भागाकार करताना तुम्ही कुठेही तिला वापरू शकता राजा. मग आता एकक स्थानी बघा तुमचं 2 आहे आणि 4 आहे. 2 आणि 4 ला 2 ने भाग जातो कारण मसावीची अट दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग जात असेल तर घालवायचा. स्टार्टिंगला जर एका संख्येने भाग जात नसेल दोघाला सरळ मसावी त्याचा 1 लिहायचा. मसावी किती येणार तुमचा 1 येणार राजा. चला बे 1 बे बे 2 4 राहिला 1 बे 5 10 बे 1 बे. पुन्हा बे 1 बे राहिला 1 बे 8 16 बे 2 4 राहिला 1 बे 7 14. एकक स्थानचा अंक बघता 1 आणि 7 इथं 2 ने भाग जाणार नाही. 3 न भाग जातोय का एकदा चेक करा 3 ची कसोटी किंवा 9 न भाग जातोय एकदा चेक करा 9 ची कसोटी. 5 आणि 1 6 6 आणि 2 किती आले 7 8 8 आणि 1 9 9 ने भाग जातो तुमचा. इथं बघा 7 7 आणि 2 किती आले तुमचे 9 9 आणि 9 किती आले तुमचे 9 आणि 9 तुमचे किती आले 18 भाग जातो. 9 ची कसोटी बसती 9 ने इथं भाग द्या. 9 1 9 9 1 9 12 मधून 9 गेले राहिले तुमचे 3 राजा. बरोबर करे. 9 त्रिक 27 9 त्रिक किती आलं तुमचं 27 35 मधून 27 गेले राहिले 8 9 9 81 9 9 किती आलं 81. चला 9 1 9 9 2 18 9 0 0 9 त्रिक किती आलं 27. 139 आणि 203 ला भाग जातो का चेक करा. 2 नी तर भाग जाणार ना 3 न भाग जातो का चेक करा. 9 आणि 1 10 10 3 13 3 न भाग जाणार नाहीये. कारण एका संख्येला चेक केलं पुढे चेक करत बसत ना कारण आपण मसावी काढतोय. मसावीची अट असते दिलेल्या सर्व संख्येला म्हणजे दोन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. भाग जात ना 3 न 4 न 4 ची कसोटी शेवटचे लक्षात 2 अंक 39 ला 4 न भाग जात नाही. 5 एकक आणि 0 आणि 5 पैकी 6 2 आणि 3 न भाग जात नाही तर 6 ने भाग जाणार नाही. 7 ची कसोटी दुप्पट करायची 9 ची दुप्पट केली नाही लक्षात 7 ची पण कसोटी बसत नाही. 8 ची कसोटी 3 अंक लक्षात शेवटचे भाग गेला 8 न पण भाग जात नाही 9 न भाग जात नाही 10 न नाही 11 ने पण भाग जात नाही. याचा अर्थ 139 आणि 203 ला कुठल्याही संख्येने भाग जाणार नाहीये. भागाकार प्रोसेस थांबवा. डावीकडे जे फॅक्टर आले त्यांचा गुणाकार करा. 2 गुणाकारामध्ये 9 केलं 9 2 किती आलं तुमचा 18. आपल्याला मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला 18 भेटला. क्लिअर का क्लिअर का चला इथपर्यंत क्लिअर का मला सांगा इथपर्यंत क्लिअर का इथपर्यंत क्लिअर का. 2502 व 3654 मसावी किती आला 18 आला. ठीक आहे आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला उद्याच्या लेक्चरला सुद्धा मसावी कशा पद्धतीने काढायचं आणि लसावी कशा पद्धतीने काढायचं ह्या मेथडनं ते पुन्हा एकदा काय करूया आपण त्या ठिकाणी घेऊ. आजचा भाग इथंच थांबूया. धन्यवाद.